पक्ष सोडला, अजितदादांची तुम्ही साथ सोडली, का सोडली? धनंजय मुंडेंची साथ सोडली, का सोडली? याच्या मागले खूप काही कारण आहेत. सांगायचं बसलं तर 1 तास बी पुरणार नाही, 2 तास बी पुरणार नाहीत. आमच्या परळीमध्ये मी आत्ता सध्या आदरणीय बजरंग बाप्पा सोनवणे खासदार आमचे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश घेतला. आदरणीय पवार साहेबांच्या हाताने प्रवेश झाला आणि धनंजय मुंडे साहेबांची साथ ह्याच्यासाठी सोडली आम्ही की परळीमध्ये झालेल्या नगरपालिकेमध्ये कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार हे उघडकीस करण्यासाठी कुठलीही ताकद लावली तरी तिथे ते भ्रष्टाचार काय ओपन व्हायचा मार्ग नाही. हजारो कोटीच्या फायलीसुद्धा गायब आहेत. हजारो कोटीचे कामसुद्धा अर्धवट अवस्थेत आहेत. 5-5, 7-7 वर्ष झालं हे काम अर्धवट अवस्थेत आहेत आणि कुठल्याही निवेदन दिले, कलेक्टर पोस्टवर निवेदन दिले, अजितदादा पोस्टवरसुद्धा तक्रारी केल्या तरी कुठलंही काम होत नाही. हजारो कोटीचा भ्रष्टाचार हे उघडा झालाच पाहिजे. ह्याच्यासाठी आम्हाला जनतेला सगळ्या सोबत घेऊन आम्ही ही निवडणूक लढवित आहोत. सर, पण ज्या पद्धतीने परळीमध्ये अजूनही दहशत कायम आहे का? ज्या पद्धतीने दहशत हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे दहशत आहे का नाही आहे ते, पण आम्ही प्रत्येक बूथवर एकसुद्धा बोगस होणार नाही ह्याची काळजी घेणार आहोत. आम्हाला पक्ष सोडण्याचं महत्त्वाचं कारणच ते आहे की आमदारकीला ज्यावेळेस आम्हाला लोक येऊन परळीतल्या सगळ्या बूथवरचे लोक आणि जनता येऊन बोलली की आमच्या हाताचे आमचं मतदान या लोकांनी केलं आहे आणि हे बोगस मतदान झाल्यामुळं आम्ही श्रेष्ठीला बी कानावर घातलं, पक्षश्रेष्ठीच्या पण पक्षश्रेष्ठीने सुद्धा परळीसाठी कानाडोळा केलेला आहे. म्हणून आम्ही त्यांना स्पष्ट आम्ही जाऊन बोगस मतदान झालं आहे, परळीत भ्रष्टाचार झाला आहे, लेखीपत्रसुद्धा दिलेलं आहेत. तरी पण अजितदादांना सुद्धा त्या कामाची पाहणी केलेली आहे. हजारो कोटीचा भ्रष्टाचार आज बी उघड आहे. तुम्हाला पाहायचं असेल तर सगळ्याचे फोटो आहेत. एक 15 कोटीचं काम ह्याचा बौद्ध विहारचं त्यांनी 3 वेळेस उद्घाटन केले. लोकसभेला 15,000 कोटी आले, मोठाले बॅनर केले, पोस्टर केले आणि बंद केलं. लोकसभा मतदान झालं की पुन्हा विधानसभेचं मतदान आलं त्यावेळेस पण पुन्हा मोठाले पोस्टर केले, टेंडर सुटलं म्हणले, सगळं केलं, गुत्तेदार आला आणि खोदकाम केलं आणि पुन्हा बंद केलं. हेच पैसे जे आहेत ते दुसऱ्या हेडवर फिरून नाली गटाराचे बोगस कामं दाखवून हे पैसे उचललेले आहेत. वाचनालयासारखे मोठाले प्रकल्प 7-7 वर्ष हजारो कोटी रुपये येऊनसुद्धा ते बंद आहेत. तीर्थक्षेत्राचे कामाच्या बिल्डिंग तयार आहेत, मधलं फर्निचर अजून 7-7, 8-8 वर्ष झालं तयार नाही आहेत आणि भुयारी गटारला बी 7-8 वर्ष झालं कुठलंही काम पूर्ण नाही आहे. आमच्या परळीची लोकसंख्या 30,000 लोकसंख्या असताना त्यावेळेस आम्हाला 1% पाणी भागत होतं. पण आम्ही आदरणीय पवारसाहेबाच्या सोबत होतो त्यावेळेस, मी नगराध्यक्ष होतो त्यावेळेस 40,000 कोटीची पाणी पुरवठा योजना आणली होती. तिला आता 7 वर्ष 8 वर्ष झालं आहे, अजूनसुद्धा ती पूर्ण नाही आहे. आणि 24 तास 7 दिवस 24 तास असं त्या योजनेचं नाव होतं. 24 तास पाणी येणार होतं पण 7-7, 8-8 दिवस पाणी येत नाही. आम्हाला हे सगळं निस्तारण्यासाठी आम्हाला आमची सत्तेसाठी आम्ही आदरणीय पवार साहेबांवर आणि आदरणीय बजरंग बाप्पा साहेबांवर भरोसा करून आम्ही ह्या पक्षामध्ये आलो. सगळ्या दुनियालाच माहिती ना, सगळ्या TV आहेत, क्लिप आहेत, सगळंच आहे ना सगळं. मतदानावर बोगस मतदानावरच आलेत ना, सगळ्या TVवर सगळीकडे दिसलेलं आहे आपल्याला. आणि ह्याच्यावर परत सांगायची काय याच्यावर आवश्यकता नाही. त्याला कटाळूनच आम्ही इकडे आलोत ना. नगर परिषदेमध्ये तुम्ही त्यांची सत्ता उलटवून टाकणार का? 100% उलटून टाकणार आणि आमचाच विजय असणार आहे. कारण जनतेच्या मनामध्ये जे रोष आहे, ज्यांना जे मतदान करू दिलं नाही ह्याचा रोष आता आम्ही प्रत्येक बूथवर आम्ही खंबीरपणे उभा टाकून आता कसं एक तरी बोगस मतदान होतं आम्ही ते पाहायलाच आम्ही रणांगणात उतरलो आहोत. राजूभाऊ, खरं तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही महत्त्वाची भूमिका बजावलेली आणि आता तुम्हाला प्रदेशची जबाबदारी पक्षाकडनं दिली आहे. परळीमध्ये आता तुमची ताकद वाढली. कशा पद्धतीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक तुम्ही लढणार आहात? आज खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली माझी प्रदेश सरचिटणीस म्हणून निवड झालेली आहे. मी पक्षाचा यापूर्वीच प्रवेश करून मी काम करत होतो. परळीची विधानसभा पण मागितली होती पण काही कारणामुळे मला मिळालं नाही. पण आता खासदार साहेबांच्या आदेशाप्रमाणे आता परळीची नगरपालिका दीपक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि
आदरणीय पवार साहेबांच्या पक्षाची पळीत नगरपालिका येण्यासाठी आम्ही सर्वजण मिळून आता काम करीत आहोत आणि नगरपालिकेनं ताकदीनं लढून फक्त आम्ही बोगस मतदान रोखलं तरी आमचा विजय निश्चित आहे, एवढंच आम्हाला माहीत आहे. त्यामुळे आम्ही फक्त बोगस मतदान रोखून आदरणीय पवार साहेबांच्या पक्षाचा विजय, खासदार साहेबांच्या नेतृत्वात पळीत नगरपालिका आमच्या ताब्यात येईल, एवढंच मी तुम्हाला सांगतो. विधानसभेचे जे सदस्य आहेत राजेसाहेब देशमुख ते मात्र कुठेतरी गायब आहेत. विधानसभेच्या सगळ्या निवडणुकीनंतर ते कुठे माध्यमांमध्ये आलेले नाहीत, कुठे काही कोणत्या कार्यक्रमांमध्ये नाहीत, काय आहे? नाही, आमच्या विधानसभेचे उमेदवार होते ते पण सध्या काम करतायत, सगळ्यांच्या टचमध्ये आहे, सगळ्यांना बोलतात, सगळ्यांना भेटतात. पण ते कसं असते, ते पडलेल्या उमेदवारांमध्ये दिसत नाहीत, एवढंच फरक आहे. फक्त सगळं काम त्यांचं चालू आहे, बाकी चालू आहे, सगळं काम चालू आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.